मुंबईच्या सखल भागात पुन्हा एकदा पाणी साठायला सुरुवात झाली आहे, कारण दादर टीटी परिसरामध्ये आता पाण्याचा वेढा पडलाय। गाड्या आणि पादचाऱ्यांवरती पाण्यातनच मार्ग काढण्याची वेळ आली। अगदी काही वेळापूर्वी मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे आणि मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता पाऊस पुन्हा एकदा पडायला सुरुवात झाली आणि जोरदार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साठायला सुरुवात झाली। श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। श्रेयस, कोणत्या भागात आहे आता? पाऊस सुरू आहे का आणि रस्त्यावर सध्या काय परिस्थिती आहे? खरं तर नम्रता, मी आता गांधी मार्केट परिसरात आहे आणि गांधी मार्केट परिसरातलं चित्र हे तुम्ही आता अगदीच बघू शकता। हे म्हणजे जलमय चित्र ज्याला आपण म्हणतो तसंच झालेलं आहे। गांधी मार्केटमध्ये अनेक कामं महानगरपालिकेने केली होती असं सगळ्यांचे संकेत होते, पण त्याचं चित्र काहीतरी वेगळं दिसताना आपल्याला दिसतंय। एकंदर पाहायला गेलं तर सकाळपासून मुसळधार पाऊस या भागात पडतोय। मध्ये सायन असेल, दादर असेल, जसं तुम्ही म्हणालात हा सकल भाग असून इकडे पाणी साचतंय, पण आता तुम्ही बघताय तर आजूबाजूला सुद्धा लोकांना त्याच पाण्यातून आपलं वाट काढायला दिसतंय। अनेक बाईक्स, अनेक गाड्या इथं बंद झालेल्या, त्यामुळे कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी मोठ्या प्रमाणावर इकडे पाऊस पडलेला आहे। आणि आता जर पावसाने जोर धरलाय, हायटाईड 10 वाजता येणार आहे, त्यामुळे कुठे ना कुठे जर हायटाईड आली आणि त्या बाबतीत जर काही वेगळं दर्शन आलं तर एकंदरच एक वॉटर लॉगिंग जो आहे ते मोठ्या प्रमाणावर या भागात होईल अशी चिन्ह इकडे पाहायला मिळतात आणि ते चित्र होताना दिसतंय। ट्रॅफिक पोलीस अनेक गाड्यांना मार्ग दाखवत दिसत आहेत। आपण किंग सर्कल गांधी मार्केटच्या परिसरात आहोत नम्रता, त्यामुळे इथं आपण बघितलं गेलं तर सायन पोलीस स्टेशन मध्ये पाणी शिरलेलं आहे आणि इकडून ते सायन हॉस्पिटलकडचा जो रस्ता आहे तो संपूर्णपणे ब्लॉक करण्यात, इकडून फक्त बसेस आणि ट्रक्स हे फक्त इकडून जाताना आपल्याला दिसून येत आहेत। अनेक बाईक्स आहेत इकडे बंद झालेत, अनेक लोक इकडून वाट काढताना दिसत आहेत। एकंदर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर इकडे पाणीच असलेलं आहे आणि ते चित्र इकडे पाहायला आपल्याला मिळतंय। अनेक बाईक्स इकडे बंद झालेले आपल्याला दिसून येत आहेत। गांधी मार्केटचा हा परिसर जिकडे सकाळपासून वॉटर लॉगिंग होतं आणि मोठ्या प्रमाणात होतं, तिथे आता वॉटर लॉगिंगचं मोठं प्रमाण वाढलेलं आहे आणि पाणी वाढलेलं आहे असंच आपल्याला चिन्ह इकडे पाहायला मिळतंय। एकंदर पाहायला गेलं तर हायटाईड 10 वाजता, त्यामुळे कुठे ना कुठे एक भीतीचं चिन्ह येथे ट्रॅफिक पोलीस आणि महानगरपालिकेकडून वर्तवलं गेलंय नम्रता। अगदी श्रेयस, तू म्हणालास हायटाईड म्हणजे आपली भरतीची वेळ ही जरी 10ची असली तरी त्याच्या आधीपासून समुद्राची पातळी ही वाढायला सुरुवात झालेली असते आणि मला वाटतं त्याचीच परिणिती कुठेतरी रस्त्यावरती दिसतेय। ट्रेन्स आणि सध्याची काय परिस्थिती आहे? ट्रेन्सच्या सेवेवरती काही परिणाम झालाय? वेस्टर्नला आपण बघितलं गेलं तर इथं ट्रेन्स टायमावर नाही, पण ट्रेन सुरू आहे, तिकडे काही कुठल्या गोष्टी ठप्प पडली नाही आहे। सेंटरमध्ये ते ट्रेन्स आहेत ते थोड्या उशिराने चालत आहेत। हार्बरमध्ये जे मानकुरला पाणी भरलं होतं त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ट्रेन सुरू करण्यात आलेले, पण मात्र बाकीच्या गोष्टी पण आता सुरळीत सुरू आहेत। आता पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाहायला मिळतं आणि तोच आपण चिन्ह आपण प्रेक्षकांना दाखवलेलं आहे। गांधी मार्केटचा हा परिसर नम्रता खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर आता बिल्डिंगमध्ये सुद्धा, या टॉवर बिल्डिंगमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे हे चिन्ह दिसून येत आहे। अर्धी हॉटेल्स खरं तर पाण्याखाली गेले आहेत। बसेस अर्धे टायर जे आहेत ते जर पाण्याखाली जाऊ शकतात तर बाईक्सना किती त्रास होत असेल या सगळ्या परिसरात आपण बघू शकतोय। आपल्या दुसऱ्या बाजूला सगळेच लोक जी आहेत, मी जर कॅमेरामॅनला पॅन करायला सांगतो, दुसऱ्या बाजूला अनेक बाईक्स जे आहेत ते आपण वाट काढताना दिसून येतात आणि ते चित्र तुम्ही बघू शकताय। ते खऱ्या अर्थानं आपले बाईक सुरू करताना दिसत आहेत। त्यांना या सगळ्या पावसाचा सगळ्यात जास्त त्रास याच लोकांना होतोय। आपली बाईक सगळे सुरू करतायत, ट्रॅफिक पोलीस सगळ्यांना मदत करून सगळ्यांना एका बाजूला आणतायत, पण बाईक्स मात्र ते सुरू होत नाहीयेत आणि हे चिन्ह आपल्याला इकडे पाहायला मिळतं नम्रता। एकंदर पाहायला गेलं तर गांधी मार्केटचा परिसर असेल किंवा सायन किंवा या परिसर जो असेल तिकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि हे चित्र आता पाहायला मिळतं। अगदी। आणि श्रेयस, जसं तू आता सांगितलंस, तुझ्या बाजूला जे बस जात आहेत तुझ्या बाजूने, आत्ताच त्यांचे अर्धे टायर पाण्यामध्ये बुडायला सुरुवात झालेली आहे। पाऊस जर असाच सुरू राहिला आणि त्यामध्ये जर भरती आलेली असेल तर पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे। जसं दादरमध्ये आता चित्र दिसतंय तसं मुंबई उपनगरात, पश्चिम उपनगरामध्ये काय कुठे कुठे पाऊस होतोय, कुठे पाणी साचलेलं आहे? वेस्टर्न सबर्ब्समध्ये आपण बघितलं गेलं तर एकंदर पाहिलं गेलं तर अंधेरी परिसरात पाणी साचलेलं होतं, पण बोरली, दहिसर किंवा हा तिमत परिसर आहे तिथं अजूनपर्यंत पावसाने काही जोर धरला नाहीये। त्या कारणाने कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर तिथं पाणी साचलं नाहीये। पण जो सकाळपासून पाऊस नम्रता पडतोय तो या परिसरात पडतोय, म्हणजे कुठे तर सायन, बँड्रा, दादर, परळ, लालबाग या परिसरात जास्त पाऊस पडतोय। टाउन परिसरात पण एवढा पाऊस नाही आणि अंधेरी नंतरच्या परिसरात पण इतका मुसळधार पाऊस काही पडत नाहीये, पण मुसळधार पावसाने जोर जो धरलाय तो या परिसरात धरला आणि ते चित्र आता इकडे पाहायला मिळतंय।
अगदी आणि म्हणजे सध्या तरी तुझ्या आजूबाजूला वाहतूक फार दिसत नाहीये. म्हणजे मला असं वाटतंय की मुंबईकरांना आता सवय झालेली आहे की मोठा पाऊस झाला की आपण घरी थांबायचं किंवा मिळेल त्या मार्गाने घरी जायचं. खरं आहे नम्रता, आपण बघतो तर जरी ट्रॅफिक दिसत नसेल तर ट्रॅफिकचं कंडिशन जे ते त्या बाजूला आहे. आपण बघतो तर इकडून लोक आता गाड्या पण काढत नाहीयेत. गाडी जी आहे जे फॉर एक्झाम्पल मग वॅगनार असेल किंवा बाकी गाड्या असतील किंवा टॅक्सीज असतील ते सुद्धा गाडी टाकताना धजावत आहेत. एकंदर पाहिलं गेलं त्यांच्या पण गाडी जे पाणी शिरून त्यांच्या गाड्या बंद पडत आहेत त्याचा त्रास होऊ नये तर लोक त्या बाजूलाच थांबली गेली आहेत. ट्रॅफिक पोलीस प्रॉपर वाट दाखवत आहेत त्यामुळे कुठे ना कुठे एक एक गाड्या ॲट अ टाइम सोडल्या जात आहेत. त्यामुळे कदाचित ट्रॅफिक दिसत नसेल पण याच ब्रिजच्या पलीकडे प्रचंड ट्रॅफिक आहे. एक ब्रिज क्रॉस करायला आपल्याला 40-45 मिनिटं लागतात. त्यामुळे कुठे ना कुठे या वॉटर लॉगिंगचा परिणाम ट्रॅफिकवर सुद्धा झाला आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सुद्धा जाम झालाय. हेच आपल्याला पाहावं लागेल आणि हेच आपल्याला सांगावं लागेल. मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालंच आहे. आपण बघू शकतो तर आता पाणी जे आहे ते संपूर्ण आता पाणी गुडघ्यापर्यंत थोडा वेळ येईल का अशी शंका आता वर्तवली जाते. ट्रॅफिक पोलीस पण त्यासाठी लोकांना वाट दाखवतात. अगदी श्रेयस, ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पुरवल्याबद्दल धन्यवाद आणि तू सुद्धा स्वतः सांभाळून राहा कारण अंधारामध्ये पाण्याचा अंदाज येत नाही. श्रेयस, धन्यवाद या माहितीबद्दल.